भारतीय चित्र महामंडळातर्फे जे काही हेल्थ चेकअप केलं गेलेलं आहे, विशेषतः कलाकारांसाठी आणि तंत्रज्ञानांसाठी, काय एकूणच हा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही आज इथे प्रमुख पाहुण्या म्हणून आहात, काय सांगाल? अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि इंदस हेल्थ यांच्या सौजन्याने आज मुंबईमध्ये हा हेल्थ किंवा आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे. मी एक संचालिका या नात्याने सगळ्यांना सांगू इच्छिते, सगळ्या कलाकारांना, की त्यांनी या हेल्थ चेकअपचा फायदा घ्यावा, आरोग्य शिबिराचा. कारण आम्ही इथेच थांबणार नाही आहोत. आमचा मानस आहे की हे रिपोर्ट्स आल्यानंतर पुढे हॉस्पिटलमध्ये जर एखाद्याला काही प्रॉब्लेम असेल तर तो फॉलोअप करणे, त्यांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत की त्यांनी नक्की आता काय पावलं उचलली पाहिजेत. जर त्यांच्या रिपोर्टमध्ये काही वैगुण्य आलं, एखादा डिफेक्ट निघाला, तर त्याची पुढे ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. तरच मी असं समजते की ह्या आरोग्य शिबिराचा त्यांना फायदा होईल. नुसतं टेस्ट केल्या आणि त्याचे रिपोर्ट आपल्या फाईलमध्ये लावले म्हणून आमचा हा उपक्रम पूर्ण होणार नाही आहे. म्हणूनच आम्ही काही हॉस्पिटल्सबरोबर सुद्धा टायअप करायचा विचार करतो आहे. याचा पुढचा पाऊल ते आहे. एक शेवटचा आणि पर्सनल एक छोटासा क्वेश्चन आहे, तो म्हणजे आम्ही तुम्हाला पहिल्या सिनेमापासून खूपच फिट आणि फाईन बघत आलेलो आहे. तुमच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? माझ्या फिटनेसचं रहस्य हे आहे की जिभेला जे गोड लागतं ते मी खात नाही. जे शरीराला चांगलं आहे ते मी खाते आणि हा मंत्र मला माझ्या वडिलांनी दिला आहे आणि तो मी पाळते, तंतोतंत पाळते. जरी मी परदेशात गेले तरी तो पाळते, जरी मी सुट्टीवर असले तरी तो पाळते आणि पार्टीत गेले तरी तो मी पाळते. तर सगळीकडे याचं भान मी ठेवते. आणि दुसरं म्हणजे शारीरिक व्यायाम मी प्रत्येक दिवशी करतेच. हा अतिशय चांगला उपक्रम आहे. मला एवढंच म्हणायचं की हे जे त्यांनी आता केलेलं आहे शिबिर, हे आता एक दिवसीय शिबिर आहे. याला जी मंडळी आता असतील अवेलेबल, ज्यांना डेट अवेलेबल असेल ते येऊन त्याचा नक्कीच लाभ घेतील. पण असे उपक्रम रिकरिंग झाले पाहिजे. म्हणजे वर्षातनं 5-6 वेळा झाले तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात अजून ॲक्टर्सना, आपल्या इतर जे याच्यामधले घटक आहेत संघटनेमधले किंवा सगळे जे काम करणारी चित्रपट व्यवसायातली मंडळी आहेत या संस्थेशी निगडीत, या सगळ्यांनाच त्याचा ॲडव्हान्टेज घेता येईल आणि त्याचा फायदा होईल. ॲडव्हेंचरस असल्यामुळे किती फिटनेस तुमच्यासाठी किती मॅटर करतो, काय सांगाल एकूणच? आता खरं सांगायचं मी किल्ल्यावरूनच आलो आहे, त्यामुळे किल्ल्यावरून घरी जायचे ते डायरेक्ट इकडे आलो. त्यामुळे असं सगळं आम्हाला असं धावपळीचं आयुष्य असतं. त्यामुळे अशा याच्यामध्ये स्वतःला फिट ठेवणं, लोकांसमोर जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता ते तुम्ही प्रेझेंटेबल असणं आवश्यक असतं. आणि याकरता फिटनेस हा महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणजे सगळ्यातच महत्त्वाचा घटक. आणि एक सर्टन काही म्हणजे एज नंतर तर तुम्हाला फारच त्याकडे लक्ष द्यायला लागतं, काळजी घ्यायला लागते. तेव्हा हे जे आता यांनी केलेलं हे अतिशय उपयुक्त आहे आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीने आणि मी त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. इंडस हेल्थ प्लसचे मी पहिले मनापासून आभार मानतो. त्यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं संयुक्त विद्यमाने हा हेल्थ चेकअप ठेवला आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळ्यांसाठी. याचा तमाम चित्रपटसृष्टीने फायदा उचलला पाहिजे. कारण 365 दिवस आपण शूटिंगमध्ये वेगवेगळ्या टेन्शनमध्ये, रिहर्सलमध्ये असतो. त्याच्यामध्ये आपल्याला मुद्दामून डॉक्टरकडे जाणं होत नाही आणि चेकअप करणं होत नाही. आणि आत्ताचं मेडिकली ज्या टेस्ट आहेत त्याची कॉस्ट एवढी वाढली आहे. या सगळ्याचा विचार करता चित्रपट महामंडळ हे एक पॅरेंट असोसिएशन आहे आणि त्यांनी आपल्या पाल्यासाठी असं मी म्हणेन की एक छान आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे आणि त्याच्यासाठी त्याचा सगळ्या कलाकारांनी, सगळ्या तंत्रज्ञांनी उपयोग करून घ्यायला पाहिजे. सो मीसुद्धा माझ्या संपूर्ण याच्यातून आज आलो आहे. मी रेग्युलर हेल्थ चेकअप करतच असतो, पण म्हटलं तरीसुद्धा महामंडळाने आयोजित केलं आहे, आपण जाणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याचा फायदा मीसुद्धा घेतला आहे या सेवेचा.